नमस्कार. आपण पाहत आहात आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल. आज एक अत्यंत दुःखद बातमी. माहुरा परिसरात रात्रीच्या अंधारात घडलेला भीषण अपघात आणि त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गावावर शोककळा पसरली आहे. जाफराबाद तालुक्यातील माहुरा परिसरात 30 जुलैच्या रात्री 11:30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. परमेश्वर पवार, वय फक्त 31, पायी प्रवास करत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चुराडा झाला होता. मृतदेह पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे दृश्य पाहून उपस्थितांचं काळीज सुन्न झालं. घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, कॉन्स्टेबल ड्युरे आणि चालक अनंता डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तात्काळ माहुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. बीट जमदार जनार्दन भापकर, हेड कॉन्स्टेबल अरुण वाघ आणि संदीप गवई यांनी पंचनामा केला. पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपास सुरू आहे. अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. शवविच्छेदनानंतर परमेश्वर पवार यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी वालसा येथे नेण्यात आला. तिथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परमेश्वर पवार यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांचं अचानक जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी आणि गावासाठी मोठा आघात ठरला आहे. हा अपघात पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधतोय. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी किंवा दुचाकीने प्रवास करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सावध राहा आणि अशा प्रत्येक अपघाताच्या बातम्या पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लगेचच आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.